राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद वंशे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपलं स्वागत. असत्यमेव जयते पुढील भाग. भारतावरील आक्रमणं आणि आपल्याला खोटा शिकवला गेलेला इतिहास म्हणजे भारतीय सदैव पराभूत होत राहिले. हुणांचं आक्रमण, कुशांचं आक्रमण, ग्रीकांचं आक्रमण आणि सगळ्यात नंतर आलेलं भयानक आक्रमण म्हणजे इस्लामचं आक्रमण. पण इस्लामच्या आक्रमणाच्या आधी जी आक्रमणं झालेत त्याचा एक थोडक्यात सारांश मी तुम्हाला या पुस्तकातले उतारे वाचून सांगणार आहे. आपल्याकडे शकांचं आक्रमण झालं. शक म्हणजे सायथियन्स म्हणजे शक, इंडो पर्शियन्स या जमातींनी भारतावरती आक्रमण केली. पण वायव्य प्रांत आणि सिंधूच्या खोऱ्या पलीकडे ते फारशी मजल मारू शकले नाहीत. भारतामध्ये खऱ्या अर्थानं आपलं राज्य स्थापन करू शकले ते झिंझियांग प्रांतातून आलेले कुशाण. पण त्यांना सुद्धा भारताच्या मुख्य भूमीवर यश मिळालं ते किंवा सर्वार्थानं ते कुशाण पूर्ण भारतीय बनल्यानंतरच. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध आणि हिंदू नावं धारण केली. हिंदू चालीरीती, हिंदू जीवन पद्धती आपलीशी केली. खऱ्या अर्थानं ते भारतीय बनले. तुमच्या लक्षात येतंय, आक्रमण करायला म्हणून आलेले कुशाण भारतीय बनले. कुशाण राजा कनिष्क अत्यंत कर्तबगार आणि यशस्वी राजा होता. हुणांच्या आक्रमणासमोर कुशाण राज्य कोसळून नष्ट झालं. इसवी सनाच्या 5व्या शतकाहून हुण टोळ्यांनी जगभरामध्ये मोठी साम्राज्य नष्ट केली. अटिला द हुण याच्या नेतृत्वाखाली त्यांनी रोमन साम्राज्याची वाताहत करून टाकली. त्यानंतर रोमन साम्राज्याचा शेवट झाला. भारतावरही मिहिरकुल याच्या नेतृत्वाखाली हुणांनी आक्रमण केलं. पण सम्राट स्कंदगुप्तानी आणि नंतर यशोधर्मन आणि नरसिंहगुप्त यांनी त्यांचा पराभव करून त्यांना भारतातून हकलून दिलं. आणि आपल्याला शिकवला जातो पराभूत आहोत, आपण सदैव पराभूत आहोत. गंमत आहे हो. अशा रीतीनं इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत भारताचा इतिहास हा पराभवांचा इतिहास होता असं चुकूनही म्हणता येत नाही. या उलट 3ऱ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये अर्थव्यवस्था, विज्ञान, तत्वज्ञान, कला, संस्कृती, साहित्य या सर्व बाबतीमध्ये भारत समृद्धीच्या चरमसीमेपर्यंत पोहोचला होता. म्हणूनच या कालखंडाला भारताचा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं. 7व्या शतकातील सम्राट हर्षवर्धनाच्या काळातही भारताच्या समृद्धीचा हा ओघ असाच सुरू होता. 7व्या शतकानंतर अरबस्तानाच्या वळवंटात एका शक्तीचा उदय होत होता. त्याच्या पाशवी आक्रमणामुळे जगातील मोठे साम्राज्य पालापाचोळ्यासारखी उडून जाणार होती. आणि लवकरच या आक्रमणाच्या लाटा भारताच्या किनाऱ्यावर धडक देऊ लागणार होत्या. ती शक्ती म्हणजे इस्लाम धर्म. ह्या आक्रमणाला भारतानं कसं तोंड दिलं हे बघण्याआधी इस्लामच्या उदयापासून भारताच्या दारापर्यंत पोहोचण्यादरम्यान काय घडलं, तसंच त्यावेळी भारताची परिस्थिती काय होती हे बघणं फार गरजेचं आहे. कारण या पार्श्वभूमीवरच इस्लामच्या आक्रमणाला भारतानं दिलेला प्रतिसाद खऱ्या अर्थानं समजून घेता येईल. मुस्लिम धर्म प्रसाराची पहिली 100 वर्ष आणि एक मानवी सुनामी, याचा सगळा पुढचा जो चॅप्टर आहे हा खरोखरच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. असत्यमेव जयते, लेखक अभिजित जोग. वाचा मंडळी, भारताचा खरा इतिहास वाचा. सावरकर म्हणायचे की जे देश इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. 82 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ, तिथून आज 32 वर आलोय आपण. 50 दशलक्ष पर्व क्षेत्रफळ आपण गमावलंय कारण आपण इतिहास विसरलो. आपल्याला इतिहास नीट शिकवला गेला नाही. आधी मिशनऱ्यांनी, मुसलमानांनी, ब्रिटिशांनी आणि स्वतंत्र भारतामधले पहिले सलग 5 केंद्रीय शिक्षण मंत्री मुसलमान
आणि इंदिरा गांधींच्या कृपेनं शिक्षण खातं ज्या डाव्यांच्या हातामध्ये दिलं गेलं त्या डाव्या विचारसरणीने भारताच्या इतिहासाचं, भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं वाटोळं केलं. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदू संस्कृतीचे घटक आहोत, ह्याचा आमच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होईल अशी परिस्थिती जाणीवपूर्वक तयार केली. इस्लामचं भयानक वादळ फार डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. असत्यमेव जयते. बस देव देश धर्माला वाहिलेलं आपलं राष्ट्र आहे स्वाहा हे चॅनल आहे. त्यामुळं देव देश धर्म याच्यासाठी जे जे उपयुक्त आहे ते तुमच्यापर्यंत पोचवत राहायचं, जागं करायचा एक प्रयत्न करायचा. भारतावर निस्सीम प्रेम करणारा मी आपणही, म्हणून हा प्रयत्न आहे. आवर्जून पुस्तक मागवा. अशी पुस्तकं लाखो करोडोनी खपली पाहिजेत. कसा खोटा इतिहास, एवढ्या वर्ष जर त्यांनी ते खोटा इतिहास शिकवलाय तर त्याला आपण प्रत्युत्तर म्हणून खरा इतिहास शिकवायचा आहे. बस पुढच्या भागात असत्यमेव जयतेच्या. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.